नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अलका मोकाशी लिखित गुंतवळ ही कादंबरी. आज भाग दुसरा. शिर्याचा घमघमाट सुटला होता. विनूनी गाडी ठेवली आणि खमंग वास घेत ती घरात शिरली. मस्त वास सुटलाय ग. यावेळी शिरा कशी काय करतीयस? जेवणं तर झाली असतील ना? सुमन शिरा भाजण्यात मग्न होती. काय गाई एवढी गुंग? सुमन स्मित करत म्हणाली, अगं गुड न्यूज आहे मीनूची. हां, तरीच चेहऱ्यावर एवढी खुशी दिसतीये. तुम्हाला सांगितलं पण नाही, फोन का नाही केलास? विनू लटक्या रागात आईला म्हणाली, अगं आत्ता थोड्या वेळापूर्वी मीनूच्या सासूबाईंचा फोन आला होता. मी लगेच केला तुला फोन, पण लागला नाही. म्हटलं आधी देवाला नैवेद्य दाखवते आणि मग परत करते तुला फोन. मीनूशी बोललीस का? नाही ग. चल की मग बोलूया. दोघींची स्वयंपाकघरात गडबड सुरूच होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. विनयानं दार उघडून बघितलं तर कोणी वयस्करसे गृहस्थ दारात उभे होते. ओळखीचे वाटले नाहीत म्हणून विनूने त्यांना विचारलं, कोण हवंय आपल्याला? मी पाटणकर. आपल्याकडे लग्नाचा मुलगा आहे म्हणून कळलं. माझी मुलगी. अहो थांबा थांबा, आधी आत या, मी आईला बोलवते. हा. विनूनं त्यांचं बोलणं अर्ध्यात थांबवत त्यांना सोफ्यावर बसवलं आणि सुमनला हाक मारायला गेली. आई, अगं ते मुलीकडचे आलेत केदारसाठी. सुमन पदराला हात पुसत हॉलमध्ये आली. नमस्कार. नमस्कार, मी पाटणकर. विनू पाणी घेऊन आली. पाणी पिऊन झाल्यावर त्यांनी मुलीचा फोटो सुमनकडे दिला. तिने पाहिला, विनूकडे दिला. काय शिकली आहे? विनूनी फोटो पाहत विचारलं. MSc BEd इन फिजिक्स. अरे वा, नोकरी करते का? सुमननी विचारलं. नाही, पण तिला करायची आहे नोकरी. मग आम्हाला नोकरीची मुलगी हवी आहे. ही करणारच आहे, प्रयत्न चालू आहेत. हो का? सुमन विचार करत म्हणाली. बघण्याचा कार्यक्रम कधी करायचा मग? पाटणकरांनी अपेक्षेने विचारलं. मी सांगते मुलाला विचारून. उद्या फोन करू का मग मी? तुमचा नंबर देऊन ठेवा, मी कळवीन तुम्हाला. नाही, आमच्याकडे फोन नाही आहे. बूथवरून किंवा मग शेजाऱ्यांच्याकडनं करायला लागतो. पाटणकर थोडे संकोचात म्हणाले. बरं मग असं करा, परवा करा फोन तुम्ही. पाटणकर मुलीचा फोटो पत्रिका देऊन गेले. त्यांच्या पाठोपाठ विनोई निघाली. आई येते हां. अगं थांब जरा, केदार यायची वेळ झाली आहे, आपण जरा बोलू. म्हणजे मला त्यांना सांगायला बरं. अगं तुम्ही घ्या की बोलून, मला उशीर होतोय. फोटो काय मी बघितलाच आहे. विनू निघता निघता म्हणाली. सुमन तिला फाटकापर्यंत सोडायला गेली होती. परतताना तिने चाफ्याकडे बघितलं. आज तिला खूप आनंदित वाटत होतं. तिने देवाला मनोमन हात जोडले, सगळं व्यवस्थित होऊ देत म्हणून. आज चाफा खूप टवटवीत दिसत होता. पानांना वेगळीच चमक दिसत होती. सुमनला दादासाहेबांची प्रकर्षानं आठवण आली. तिने डोळ्यांनी सोनचाफ्याशी हितगुज केलं घरात आली. केदारसाठी मुलींकडचं रोज कोणी ना कोणी येत होतं. केदार दिसायला गोरा गोमटा, कोणालाही पाहिल्याबरोबर आवडेल असाच होता आणि सरकारी नोकरी होती त्याला. त्यामुळे फार सुंदर जरी नसली तरी नाकेडोळी छान आणि नोकरी करणारी मुलगी त्याला अपेक्षित होती. केदारला नोकरी लागून नुकती 2-3 वर्ष झाली होती. त्याचा पगार तसा बेताचा होता, त्यामुळे नोकरी करणारी बायको असावी असा त्याने विचार केला होता. 2 दिवसांनी पाटणकरांचा फोन आला. सुमनला काय सांगावं कळतच नव्हतं. काय ठरलं मग सुमनताई? मुलगा नाही म्हणतोय, त्याला नोकरी करणारीच मुलगी हवी आहे. सुमननी केदारचं नाव सांगून टाळायचा प्रयत्न केला. नाही, मी काय म्हणतो, एकदा बघून तर घ्या ना मुलगी. काय उद्या रविवार आहे, उद्याचाच कार्यक्रम ठरवून टाकू. पाटणकरांची अगतिकता ती समजू शकत होती. तिच्याही पोटी 2-2 मुली होत्या. तिने होकार दिला. ठीक आहे. सुमननी त्याप्रमाणे विनूला कळवलं. विनू, विवेक, केदार आणि सुमन मुलगी बघायला गेले. पाटणकरांनी त्यांचं स्वागत खूप छान केलं. आई वडील दोघेही बोलायला फार छान होते. त्यांनी आपली माहिती सांगितली. आम्हाला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. ही धाकटी आहे. 2 मुलींची लग्न झाली आहेत. आम्हाला सुद्धा 2 मुली आणि 1 मुलगा. धाकटी मुंबईला असते. हा सगळ्यात मोठा. चहा पोहे झाल्यावर तिचे वडील तिच्या आईला म्हणाले, अगं संपदा तयार झाली असेल तर तिला घेऊन ये.
तिच्या आईला ऐकूच गेलं नाही. तिचे वडील परत मोठ्यांदा म्हणाले, "संपदाला घेऊन ये." तिच्या आईला कसं तरी झालं. म्हणाल्या, "मला ना जरा कमी ऐकू येतं." "अहो, काही हरकत नाही," सुमन म्हणाली आणि तिची आई संपदाला घेऊन आली. सावळी स्मार्ट होती मुलगी. खाली मान घालून बसली होती. "काही विचारायचं असेल तर विचारा." "काय विचारायचं? सगळं तर माहिती आहे." सुमन हसत म्हणाली. "नाही तरी सुद्धा." "मग काहीतरी विचारायचं म्हणून सुमनने तिला विचारलं." "नोकरी करायची इच्छा आहे ना?" तिने मानेने होकार दिला. केदारला काहीच विचारायचं नव्हतं. त्यांनी विवेककडे बघत निघायचं का अशी खूण केली. विवेकनेही होकार दिला. "जरा वेळानं येतो आम्ही कळवतो," असं म्हणत सुमन उभी राहिली. तसं संपदानं सुमनला नमस्कार केला. त्यांचा निरोप घेऊन ते परतले. 2-3 दिवस झाले तरी केदार काहीच बोलला नव्हता. शेवटी सुमनने त्याला विचारलं, "अरे काय ठरवलंयस मग? पाटणकरांचा फोन येईल, काय सांगू?" "आई नाही म्हणून सांगून टाक." "का रे?" "अगं आई ती नोकरी नाही ना करत." "अरे करेल म्हणाली ना." "आई अगं करेल म्हणजे केव्हा? उद्या लग्न झाल्यावर नाही म्हणाली तर काय करणार?" "अरे असं कसं करेल? शिकलेली मुलगी आहे ती." त्याला पटलं नसल्यामुळे तो काहीच न बोलता ऑफिसला निघाला. विनू विवेकला मुलगी पसंत असून काही उपयोग नव्हता. सुमनला मुलगी पसंत होती. तिची एकच इच्छा होती, मुलींनी घरासा आपलंसं करावं. आहेच कोण घरात? इनमिन 3 जण. एकुलता एक मुलगा आहे, घरी शेतीवाडी आहे, स्वतःचं घर आहे. तिलाही पेन्शन मिळत होतं. वरतून ती विरंगुळा म्हणून फुलझाडांची रोपं बनवायची. सगळं छान होतं. पाटणकरांचा फोन आला तेव्हा सुमन स्पष्ट नकार देऊन मोकळी झाली होती. पण पाटणकर पिच्छा काही सोडत नव्हते. ते अचानक 2-3 दिवसांनी तिच्या मामाला घेऊन न कळवता घरी आले. त्यांना बघून सुमन अवाक झाली. केदारलाही चिडच आली होती. मुलीच्या बापाला नियती काय काय करायला लावते. पण इतकं का झुकावं? मुलगी शिकलेली आहे, नोकरी करणार आहे. सुमनलाही कळलं नाही ते. "क्षमस्व, मी न कळवता आलो." "नाही ठीक आहे, काही हरकत नाही." थोडा वेळ बसल्यानंतर तिचा मामा पुढाकार घेऊन बोलला. "हे बघा केदारराव, तुम्ही मला मुलासारखे आहात म्हणून सांगतो. मुलगी तुम्हाला पसंत आहे ना? फक्त प्रश्न आहे तो नोकरीचा. तर तिचं B.Ed झालं आहे, नोकरीचे प्रयत्न सुरू आहेत. लागेल आज ना उद्या नोकरी. मग काय प्रॉब्लेम आहे? काय?" केदारनं तिच्या मामाकडे रोखून बघितलं आणि विचार करून म्हणाला, "नाही तरीसुद्धा मी जरा विचार करायला वेळ घेतो." "विश्वास ठेवा की माझ्यावर." "मग तसं असेल तर ठीक आहे." केदारनं मग आडेवेडे न घेता सुमनकडे बघत होकारार्थी उत्तर दिलं. ते दोघं खुश झाले. चहापाणी झाल्यानंतर बोलणीचा दिवस ठरवून सांगा म्हणून निघाले. बोलणीची बैठक सुमनकडेच ठरली होती. तिचे मामा, मामी, बहीण, भाऊ आणि आई वडील सगळेच आले होते बैठकीला. सुमननीही मुकुंद भाऊजी, माधवी, शांतावंश, लहान भाऊ विनीतला बोलवलं. विनू, विवेक होतेच. तिचा मामा आपल्या भाचीची खूप तारीफ करत होता. "आमची भाची फार हुशार आहे बरं का, शिकलेली आहे, स्वयंपाकसुद्धा फार स्वादिष्ट बनवते, सगळ्यांना आपलंसं करेल ती." "अरे वा, आम्हाला अशीच मुलगी हवी होती." मुकुंद भाऊजी म्हणाले. केदार, संपदाला आपलं घर दाखवून दे ना." माधवीने दोघांना पिटाळलं. नुकतीच पावसाची दणदणीत सर कोसळून गेल्यामुळे मातीचं अत्तर वातावरणात दरवळत होतं. खूप प्रसन्न वाटत होतं. खेकडा, कांदा भजी, शिरा आणि चहा हा बेत सुमननी केला होता. खूप सुंदर झालीत बरं का भजी सुमनताई. चला, आमच्या मुलीला सुगरण सासूबाई मिळाल्या." तिची आई भुवया उंचावत खुशीत म्हणाली. "नाही हो, तसं काय." सुमन लाजत हसत म्हणाली. खाऊन सगळे तृप्त झाल्यानंतर तिच्या बाबांनी बोलणीला हात घातला. "चला आता मेन मुद्द्यावर येऊ. आपली अपेक्षा काय ते सांगा सुमनताई मोकळेपणानं. म्हणजे तसं तुमच्याकडे सगळंच आहे. घर पण सुंदर आहे. घर केदारच्या नावावर आहे का?" तिच्या मामाने घरावर नजर फिरवत भोळेपणाचा आवांडला होता. "म्हणजे?" "नावावर कशाला पाहिजे रे? वहिनी आहेत ना, शेती पण आहे. हां, खाऊन पिऊन सुखी लोक आहेत." मुकुंद भाऊजी जरा ठसक्यात म्हणाले. "मग जाऊ एखाद दिवशी शेतावर, करू डबा पार्टी." "आमची मुलगी नशीबवान आहे हो. सगळंच आहे तिच्याकडे. आणि मुख्य म्हणजे वाटेकरी नाही कोणी." तिची आई आपल्या भावाकडे बघून हसत हसत म्हणाली. तिच्या आईची हसण्याची तरा सगळ्यांना जरा खटकली.
म्हणजे? विनीतनी कपाळावर आठे आणत विचारलं. अहो म्हणजे एकुलती एक सून आहे ना, म्हणून म्हटलं. तिच्या आईने सावरलं. हां, पण 2 बहिणी आहेत हे विसरू नका, नाही का? चला, चला पुढे बोला, बाबा म्हणाले. नाही आम्हाला काय नको, तुम्ही मुलीला जे द्यायचंय ते द्या, फक्त लग्न सुंदर करा. मुकुंद भाऊजी सरळ सरळ बोलले. हां, मग ठीक आहे की मान्य आहे. कुठेही काही कमी राहणार नाही. छान होईल लग्न. चला, चला ठरलं मग. तारखा नंतर बघून ठरवू. चला. तिचा मामा बोलला. तिच्या आईने पिशवीतनं पेढ्याचा डबा बाहेर काढला. सगळ्यांचं तोंड गोंड केलं. चला आता निघतो सुमनताई. भेटूया मग. साडीचा कुठचा रंग आवडतो तुम्हाला कळवा मला. विनया तू पण कळव हं. तिची आई म्हणाली आणि हो हो म्हणत सगळेच उठले. नमस्कार करत खुशीनं बाहेर पडले. पाहुण्यांना फाटकापर्यंत सोडायला सगळेच गेले. कातर वेळ झाली होती. हवेत ओलावा होता. सोनचाफा शांत उभा होता. घरात आल्यावर शांता वंस म्हणाल्या, मुलगी फार अबोल आहे आणि तिची आई जरा कपटी वाटतीये नाही का हो? नवीन नवीन आहे मुलगी, बोलेल. आणि आईनं बघू की पुढे. सुमन बोलत तुळशीजवळ दिवा ठेवायला बाहेर गेली. ते मला पण जाणवलं बरं का. म्हणजे तिची आई आणि मामा जरा चलाखच वाटले. विनीतनं शांतावंसांच्या बोलण्याला दुजोरा दिला. बघ ग, जरा जपून व्यवहार कर हो त्यांच्याशी. शांतावंसांनी सुमनला इशारा दिला. साखरपुड्यानंतर 2 महिन्यांनी लग्नाची तारीख ठरली होती. आज साखरपुड्याची घरात खूप गडबड होती. आदिती सकाळीच आली होती. सुमनला तिच्याशिवाय व्हायचंच नाही. तिच्या हाताला खूप उरक होता. ती असली की सुमन मग स्वयंपाकघरात बघतच नसे. ती हातात घेतलेली प्रत्येक गोष्ट लीलया पार पाडत असे. अशी काही फार मोठी नव्हती वयानं. सुमनपेक्षा 15-16 वर्षांनी लहान होती. पण ताईच्या कायम पाठीशी असायची. साखरपुड्याला मीनू आली नव्हती. तिची इच्छा खूप होती, पण पुढे तिला लग्न, मग बाळंतपणासाठी यायचंच होतं. जाणं येणं तब्येतीला सोसवलं नसतं म्हणून सुमननीच तिला नको म्हटलं होतं. पण आज सोनचाफा तरतरीत दिसत नव्हता. का बरं दिसत नसेल? सुमन विचार करत एक क्षण गडबडीतून वेळ काढून सोनचाफ्याजवळ जाऊन आली. तिच्या मनात पाल चुकचुकली. मनाचा खेळ असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं. साखरपुड्याचा सोहळा छान चालू होता. सगळेच नातलग सजून नटून तिथे जमले होते. भेटीगाठी गप्पा गोष्टी सुरू होत्या. फोटोग्राफर फोटो काढत होता. आनंदमय वातावरण झालं होतं. पण सुमनच्या मनात मात्र सोनचाफा घोळत होता. का कोण जाणे. दिवाळी झोकात साजरी झाली होती. त्रिपुरीला तुळशीचं लग्न झालं आणि सुमनने लग्नाची तयारी जोरात चालू केली. लग्न जवळ आलं होतं. भरपूर बारीक सारीक कामं राहिली होती. बाकी साड्यांची देण्याघेण्याची सगळी खरेदी झाली होती. सुमननं संपदासाठी वरातीच्या साडीबरोबर आणखीन एक साडी घेतली होती. हिरव्या कंच रंगाची ढाका सिल्क. विनू आणि मीनूसाठी तशाच घेतल्या होत्या. म्हणजे कधीतरी तिघी एकत्र नेसू शकतील असं तिला वाटत होतं. 8वा महिना लागला आणि मीनूची चुळबुळ सुरू झाली. कधी नागपूरला जाते कधी नाही असं झालं होतं तिला. इथली सगळी गडबड, लग्नाच्या तयारीची मजा तिला लुटायची होती. शिवाय संपदाला पाहायचं होतं. तिने प्रशांतच्या मागे टुमणं लावलं की तू सासूबाईंना म्हण की आपण आता मीनूला नागपुरात पाठवूया म्हणून. मीनूच्या सासूबाईंनी जास्त आडेवेडे न घेता तिला माहेरी पाठवायची तयारी दाखवली. नाहीतरी 9वा महिना लागायच्या आधी पाठवायचंच होतं तिला. लेकीला बघायला सुमनचेही डोळे आतुर झाले होते. तिचीही तिकडे पॅकिंगची गडबड चालू झाली होती. 2-3 महिने राहायचं होतं ना. काय काय घ्यायचं तिची तारांबळ उडत होती. प्रशांतला मात्र आत्तापासून एकटेपणा वाटायला लागला होता. काय महाराणी, आईकडे मस्त 2-3 महिने राहणार, आम्ही काय करायचं इकडे? मीनू लाजली. बाळंतपण कोणाचं आहे? हो का? नको ना ग जाऊ मीनू. प्रशांत तिला आपल्याजवळ खेचत म्हणाला. तीही त्याला खेटली. अरे तू येत जा ना अधूनमधून. तसंही तू दादाच्या लग्नाला येणारच आहेस. तेव्हा थांब थोडे दिवस. लगेच येऊ नकोस परत. बरं बाई नीट राहा. लग्नाच्या गडबडीत स्वतःची काळजी घ्यायला विसरू नको. औषधं वेळेवर घे. हो रे बाबा टेन्शन नको घेऊ. त्यांनी तिला करकचून मिठी मारली. चुंबन घेतलं. अरे हळू बाळ आहे मध्ये. दोघेही हसायला लागले. आज सुमन केदार कधीचेच उठून तयार होते. मीनूची ट्रेन सकाळी 8 वाजता यायची होती. केदार त्यांना घ्यायला जाणार होता स्टेशनवर. सुमननं नाश्त्याची सगळी तयारी करून ठेवली होती. विनूचंही सगळं लक्ष इकडेच लागलं होतं.
रविवार असल्यामुळे विवेकला सुट्टीच होती. श्री कधीचा मावशी येणार म्हणून आजीकडे जायला उतावीळ झालेला होता. केदार स्टेशनवर 15-20 मिनिटं आधीच पोचला होता. ट्रेन आली तेव्हा तो बरोबर अंदाजाने बोगीच्या समोर उभा राहिला. ट्रेन थांबली तसे त्याचे डोळे मीनूला शोधायला लागले. तितक्यात प्रशांत दारापाशी आले आणि मीनूला सावकाश अलगद उतरवताना त्यांनी बघितले. लहान बहिणीला अशा गरोदर अवस्थेत बघून त्याला अत्यानंद झाला होता. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. क्षणभर बाबांची आठवण झाली. आज बाबा असते तर किती खुश झाले असते. इथे माझ्याऐवजी ते स्वतः तिला न्यायला आले असते. एकही दिवस असा जात नव्हता की त्याला बाबांची आठवण आली नाही. मीनूचा हात धरून त्यांनी तिला जपून तिथल्या बेंचवर बसवलं. प्रशांतला सामान उतरवायला मदत केली. ऑटो ठरवला, त्यात सामान ठेवलं. मग मीनू प्रशांत बसले. दादा, आता कार घे रे विकत. स्टेशनवरून घरी कारमधनं जाताना खूप छान वाटतं की रे. म्हणजे तेवढ्यासाठी कार घ्यायची का आता? वा ग वा, घेईन नक्की घेईन. तुझ्यासाठी तर घेईन. पगार वाढू दे थोडा, घेतो बघ नक्की. केदार मीनूकडे कौतुकानं बघत म्हणाला. त्याला ती लहानपणीची डोळ्यासमोर तरळली. लग्न झाल्यानंतर वर्षभरानं जवळपास ती माहेरी येत होती. जाताना रस्त्याने सगळी ओळखीची दुकानं भराभरा मागे पडत होती. घर कधी आलं कळलंच नाही. गेटमध्ये सुमन वाट बघत उभी होती. आतुरलेलं मन मीनूला पाहिल्याबरोबर कावटाळलं. मीनूही तिला बिलगली. गरोदरपणाचं तिच्या चेहऱ्यावर तेज दिसत होतं. घरात प्रवेश करताना ती आधी सोनचाफ्याजवळ गेली. दादासाहेब गेल्यापासून सोनचाफ्याला पाहिलं की सगळ्यांचंच मन हळवं होत असे. तिने झाडाला हाताने घट्ट विळखा घातला. सुमननी तिला सावरलं आणि घरात घेऊन जायला लागली. दारात सुमननी तिच्यावरनं तुकडा पाणी ओवाळलं, बाजूला टाकून दिलं. हे सगळे सोपस्कार होईपर्यंत विनू तिथे पोहोचली. दोन्ही बहिणी कडकडून भेटल्या. श्रीला मावशीचं एवढं मोठं पोट बघून विचित्र वाटलं. मावशी, तुझं पोट एवढं मोठं कसं झालं? अरे त्यात बाळ आहे, विनूनी त्याला सांगितलं. असं म्हणून त्यांनी तोंडावर हात ठेवला आणि त्याच्या बोलण्याचं सगळ्यांना हसू आलं. सुमननी नाश्ता तयार ठेवला होता. गरम गरम पोहे, फक्कड आल्याचा चहा. नाश्ता करता करता गप्पांना ऊत आला. त्यात श्रीची दंगामस्ती सुरू होती. मुली, दोन्ही जावई, मुलगा. आता सुनेची कमी होती, ती पण लवकर येणार होती. असाच हसत खेळत माझा परिवार राहावा, सुमनला मनोमन वाटायला लागलं. होणाऱ्या वहिनीला, ती पण मोठी वहिनी, कशी असेल? मीनूला उत्सुकता लागली होती. हसतमुख, मैत्रिणीसारखी, मनातलं बोलायला अशी वहिनी असावी, हे तिचं स्वप्न. आंघोळी, नाश्ता पाणी आटोपल्यावर केदार संपदाला आणायला तिच्या घरी गेला. सुमननी आज पुरणाचा घाट घातला होता. मीनू तर येणारच होती. संपदाही पहिल्यांदा जेवायला असणार होती, म्हणून तिने पुरणच करायचं ठरवलं होतं. सगळा स्वयंपाक आटोपला होता. श्रीचं भूक चालू झालं होतं. आजी प्लेटमध्ये नातवाला पुरणपोळी खाऊ घालत बसली होती. तितक्यात केदार संपदाला घेऊन आलाच. घरात येताना ती केदारच्या मागून आली. सगळ्यांकडे बघून तिने मंद स्मित केलं. मीनूच्या हावभावावरनं तिला संपदा आवडली नसावी असं अनुमान येत होतं. ती तिच्याकडे निरखून बघत होती. ये ग बैस. सुमननी संपदाला दिवाणावर आपल्या बाजूला बसवून घेतलं. आम्ही काही वहिनीला त्रास देणार नव्हतो आई, लगेच आपल्या बाजूला बसून घेतलंस ते. मीनूचं बोलणं ऐकून सगळे मोठ्यांदा हसले, पण संपदा मात्र गालातल्या गालात हसली होती. केदारनं हसत हसत मीनू आणि प्रशांतची ओळख करून दिली. संपदा ही मीनू आणि हे प्रशांत बरं का. मीनू तिच्याकडे बघून तोंड भरून हसली. परत घरात शांतता. मीनूच्या अपेक्षेप्रमाणे तिने तिची काहीच विचारपूस केली नाही. मीनूनी मनामध्ये वहिनीची जी आकृती रेखली होती ती किंचित धुसर झाली होती. इतकी कशी ही अबोल? अबोलच आहे ना नक्की. काहीला बोलायला आवडतच नाही. तिला नवल वाटलं, पण लगेच तिने मत बदललं. एवढ्या लवकर कोणाबद्दल मत बांधणं चुकीचं आहे. तिने बळेच अंगात उत्साह आणला. तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायला लागली. तुम्ही काय करता मग? क्लासेस घेता? मीनूनी सवयीप्रमाणे चौकशा चालू केल्या. नाही, संपदाने एका शब्दात उत्तर दिलं. मीनू मनातल्या मनात हसली. इथं माझ्यावरही ताण दिसते. मला सगळे म्हणतात तू अबोल आहेस. हिने तर 2 वर्ष रिकामी घालवली, मग नोकरी कधी आणि कशी करणार? ती विचारात मग्न झाली होती.
ती अचानक बोलायची थांबली बघून केदारनं तिच्यासमोर चुटक्या वाजवल्या, तिची तंद्री भंग केली. "अगं कुठल्या एवढ्या गहन विचारात पडलीस गं मीने? काय देशाचा विचार करतेस का काय?" केदारनं तिला चिडवत विचारलं. "देशाचा नाही रे बाबा, आपलाच करतीये." तिने मान हलवत हसत हसत उत्तर दिलं. 1 वाजायला आला होता. सगळ्यांच्याच पोटात कावळे ओरडायला लागले होते. विनूने खालीच गोल पानं घेतली आणि मध्ये सगळी भांडी ठेवली. हसत खिदळत एकमेकांना पुरणाच्या पोळीचा आग्रह करत जेवणं झाली. मीनूचं मन गप्प बसत नव्हतं. तिला संपदाचं वागणं खोल कुठेतरी खटकलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ छान प्रकाशलं होतं. हलकसं गार वारं सुटलं होतं. अंगणातल्या कोवळ्या उन्हात सगळे चहाचा आनंद घेत होते. ऑफिसची तयारी करण्याकरता म्हणून केदार दाढी करण्यासाठी आला तितक्यात फोन वाजला. हॅलो. हॅलो, हां केदार. अरे मी मावशी बोलतेय. हां बोल की मावशी. मीनू आली का रे? आली की. थांबा, मला जरा ऑफिसला जायची तयारी करायची आहे. मीनूला बोलवतो, बोल तिच्याशी. मीनू, मावशीचा फोन आहे, ये पटकन. मीनू गडबडीत चालायला लागली. अगं जरा हळू चाल बाई. एवढं बोलेपर्यंत ती जाऊन सुद्धा पोचली होती फोनपर्यंत. हॅलो मावशी, बोल, कशी आहेस? मी छान आहे, तू कशी आहेस? मी पण छान आहे, तब्येत चांगली आहे माझी. आणि प्रशांत किती दिवस आहेत? आहेत की 4-5 दिवस. हो का? ताई आहे का गं तिकडे? हो आहे ना. तिने सुमनच्या हातात फोन दिला. काय म्हणतेस, सकाळी सकाळी फोन केलास? ताई, उद्या तुम्ही सगळे केळवणाला येऊन जा ना माझ्याकडे. प्रशांत पण आहेत तर. असं म्हणतेस? काही हरकत नाही. आम्ही आल्यावर मदत करू तुला. एकटीने सगळं करू नको. ते बघू गं, तुम्ही या तर आधी. प्रशांत आलेले आहेत म्हणून मग सगळ्यांनी हळूहळू केळवणाला बोलवून घेतलं. 4 दिवस धामधुमीत गेले. केळवणाला जाऊन जाऊन पोटाची मात्र वाट लागली होती सगळ्यांच्या. आज सुमनला बरं वाटत नव्हतं. सारखी काही महिन्यांपासून दगदग चालली होती. हवेत बोचरा गारवा आला होता. तिचं अंग नुसतं ठणकत होतं. मीनू दुपारची झोपली होती. सुमनला थोडा वेळच डोळा लागला होता. तिला बेचैन वाटत होतं. चहा हवा हवासा वाटत होता. मीनू आल्यापासून दुपारचा चहा तीच करायची. सोमचाफ्याजवळ जरा ऊन आलं होतं. तिथेच ती खुर्ची घेऊन बसली. मन अस्वस्थच होतं तिचं. तिला जरा बरं वाटत नसलं की दादासाहेबांची आठवण यायची. ते गेल्यावर मनाने ती खचलेली होती. दिवस लोटत गेले तशी मग तिच्या मनानं उभारी घेतली होती. मुलांमध्ये मन रमायला लागलं होतं. एवढ्या वर्षात बरेच चढ उतार सुमननी पाहिले होते. नातेवाईकांच्या तरा अनुभवल्या होत्या. सगळे व्यवहार सांभाळायला तीच लागली होती. आता केदारच्या लग्नाची तयारी जोरात चालू होती. पण तरीही एका अनामिक काळजीनं तिचं मन हुरहुरत होतं. ती डोळे मिटून बसली होती. अगं आई, काय झालंय? डोळे मिटून कसला विचार करतेस एवढी? अगं काय नाही, सहज बसले होते. सहज? अंग किती गरम लागतंय तुझं. बरं वाटत नाही का? चल आतमध्ये. सुमन कष्टाने उठली. तिच्याबरोबर चालायला लागली. थोडं बरं वाटत नाहीये गं. अगं आई, मी तुला कधीची आवाज देतेय, चहा घ्यायला ये, चहा घ्यायला ये. मला वाटलं तू शेजारी कोणाशी बोलतेस का काय? सुमनचा चेहरा थोडा रडवेला झाला होता, पण ते मीनूच्या लक्षात आलं नाही. तिला वाटलं आईला ताप आलाय म्हणून ती अशी दिसतीये. ती आईला घेऊन आत आली. चहाबरोबर बिस्किटं खायला दिली आणि तिला झोपवलं. केदार ऑफिसमधनं आल्यावर आईला झोपलेलं बघून त्याला काळजी वाटली. त्यांनी तिच्या कपाळावर हात ठेवून बघितलं तर कपाळ गरम वाटत होतं. त्यांनी त्यांचे फॅमिली डॉक्टर मुळे त्यांना घरीच बोलावून घेतलं. डॉक्टर मुळे दादासाहेबांचे चांगले मित्र होते. त्यांच्यावर सुमनचा खूप विश्वास होता. ती त्यांना विचारल्याशिवाय दुसऱ्या कोणाचं औषधच घेत नव्हती. त्यांचा दवाखाना फार दूर नव्हता, त्यामुळे सुमन अधूनमधून त्यांच्याकडे जात असे. त्यांच्याकडे जाऊन आली की तिचं मन हलकं होत असे. पण इतक्यात तिला त्यांच्याकडे जायला वेळच नव्हता. काय वहिनी, काय म्हणताय? ती हलके हसली. केदार डॉक्टरांसाठी पाणी घेऊन आला. पाणी पिऊन झाल्यावर त्यांनी रुमालाने तोंड पुसलं. खुर्ची सरकवून सुमनजवळ चेक करण्यासाठी जाऊन बसले. बॅगमधनं बीपीचं इन्स्ट्रुमेंट काढलं. तिच्या हाताला लावलं. चेक करत होते. बीपी वाढलंय बरं थोडंसं. ताप बघू. त्यांनी थर्मामीटर सुमनच्या जिभेखाली ठेवला. 1 मिनिटानंतर थर्मामीटर वरती करत त्यांनी डोळे बारीक करून पारा बघितला. फार नाही आहे ताप. औषधं लिहून देतो. त्यांनी औषधं लिहून दिली. प्रिस्क्रिप्शन घेऊन केदार लगेच औषधं आणायला बाहेर पडला. अगं मीनू, जरा कॉफी करतेस का गं माझ्यासाठी? डॉक्टर म्हणाले.
हो करते की. आई तू घेणार? आईसुद्धा घेईल तुझी. कमी साखरेची कर. ठीक आहे काका. मग डॉक्टर सुमनशी गप्पा मारत बसले. काय वहिनी? कसलं टेन्शन घेतलंय? नाही हो डॉक्टर. मग बीपी का वाढलाय? कसला एवढा विचार करताय? नाही विचार नाही, थोडी कामाची दगदग झाली बास. विचार मनात दाबून ठेवलं ना, की असं होतं बरं का वहिनी. मोकळं करत जा मन, म्हणजे मेनोपॉजचा त्रास होणार नाही. आणि वहिनी काळजी करणं सोडून द्या हो. हां? द्या, 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 द्या. काळजी करणं सोडा. द्या शरीरात भरभरून एंडोर्फिन, डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन वाहू द्या जोरात. काय? सुमनच्या डोळ्यात पाणी तरळलं. अहो का डोळ्यात का पाणी तरळलं? डॉक्टरांनी भुवई उडवत विचारलं. तेवढ्यात मीनू कॉफी घेऊन आली. तिने एक मग डॉक्टरांना दिला, दुसरा सुमनला आणि हॉलमध्ये गेली. टीव्ही समोर बसून राहिली. दोघेही फुंकर मारून घोट घेत होते. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं वहिनी. सुमन फक्त त्यांच्याकडे बघत होती. सांगू शकत नाहीये, पण मनात कशाची तरी अशी भीती वाटतेय हो. तेच तर म्हटलं मी. सुनबाईच्या येण्यानं आता तुमचं स्वातंत्र्य जाणार म्हणून घाबरलात का काय? नाही, नाही, बिलकुल नाही. मला आनंदच आहे सून येणार म्हणून. ती हसत म्हणाली, पण डोळ्यात पाणी होतं. अहो, मग चेहऱ्यावर का 12 वाजलेत? लागा, लागा, तयारी लागा. काही गरज लागली तर सांगा मला. रिकामा झालेला मग त्याने टेबलावर ठेवला. अगदी नक्की सांगेन. बरं येऊ का मग? 2 दिवस आराम करा. औषध वेळेवर घ्या. दुर्लक्ष करू नका. दगदग जास्त करू नका. ते उठले तितक्यात केदार औषधं घेऊन आला. केदार येतो. मीनू काळजी घे स्वतःची आणि आईची सुद्धा. दोघींनी माना डोलावल्या. डॉक्टरांशी बोलल्यावर सुमनला खरंच बरं वाटायला लागलं. तिनेही मनातले अनामिक विचार झटकून टाकले. विनू श्रीची शाळा सुटली की त्याला घेऊन आईकडे येणार होती. सोबत तिने त्याचा एक ड्रेस बॅगमध्ये ठेवून घेतला होता. फाटकाजवळ गाडी थांबल्याबरोबर श्रीरंग घरात धावतच सुटला. आजी तू लालू केले का मामाच्या लग्नाचे? मला लालू पाहिजे. त्याचं बोलणं ऐकून सुमन दुसऱ्या कडेवर वळत म्हणाली, नाही ले लाजा, कालायचेत अजून. तो आजीच्या पलंगावर एक पाय देत चढायला लागला. आजीने त्याचे खूप लाड केले. त्याच्या पाठोपाठ विनू घरात आली. आईला झोपलेलं बघितलं आणि तिने काळजीने विचारलं, का गं आई झोपली आहेस? बरं नाही आहे का? अगं नाही, काल थोडा ताप होता, आज बरी आहे. हे घे 2-3च पत्रिका राहिल्यात आता. तिने टेबलवर पत्रिका ठेवल्या. सुमन बेडवर उठून बसत म्हणाली, अगं आई मग मला का नाही सांगितलं? स्वयंपाकाचं काय केलं? अगं झालं, मीनूनी केलं. वा, मला नाही सांगायचं का? यांच्याबरोबर कंपनीत जाताना डबा पाठवला असता की. असू दे, किती करशील तू? तुला काही कमी कामं आहेत का? घरातली कामं, शिरीचं बघायचं, शिवाय क्लासेस घेतेस आणि वरतून इथली कामं. अगं आता याच्यानंतर नाही करायला लागणार मला इकडची कामं. का गं बाई? अगं आई सून येते ना तुझी. आमचं येणंसुद्धा कमी करायला लागेल आता. का गं बाई? येणं का कमी करायचं? अगं तुझ्या सुनेला आवडलं पाहिजे ना आम्ही आलेलं. विनूनी बोलता बोलता आईच्या गालाला गाल घुसळत तिच्या कमरेला घट्ट विळखा घातला. पाठीमागून श्री आजीला चिकटला. दुसऱ्या बाजूनं मीनू आली. मायलिकींच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. हे बघा मी आहे तोपर्यंत हवं तेव्हा यायचं इथे. मी आहे ना तुमचं माहेरपण करायला. हे घर तुमचंही आहे. आणि अगं ती सुद्धा चांगलीच असेल. कशाला आत्तापासनं मनात वाईट आणायचं आपण? विनयाला तरी पण रडू येत होतं. तिला कशाचं वाईट वाटतंय तिचं तिला कळत नव्हतं. सुमननी दोघींच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणाली, चला रडू नका, कामं करू आता. चला भलं कामं करू आपण. आजीच्या पाठोपाठ श्रीरंग म्हणाला. सगळ्यांना हसू आलं. अरे श्रीरंगा, तुझी आई बघ कशी रडतीये. सुमन श्रीकडे बघून म्हणाली. विनयाच्या डोळ्यात आणखीनच पाणी जमा झालं. तिने श्रीरंगला करकचून जवळ घेतलं, त्याची पप्पी घेतली आणि तिघीही कामाला लागल्या. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अलका मोकाशी लिखित गुंतवळ ही कादंबरी. आजचा दुसरा भाग इथे संपला. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब जर करणं अजूनही झालं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.